मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारचा एक जी आर आला होता की जी केंद्र सरकारची 3 लँग्वेजची जी पॉलिसी आहे, त्रिभाषक जी सूत्र केंद्र सरकारचं आहे ते आपल्या राज्यामध्ये लागू केलं. आणि सुरुवातीला इथं सांगितलं होतं की हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून लागू करण्यात आली. ज्यावेळेस या गोष्टीचा विरोध झाला त्यावेळेस सरकारने पलटी मारली आणि हिंदीला सक्तीच्या ऐवजी ऑप्शनल केलं. आता यामध्ये एक प्रश्न पडतो की हिंदी ही पहिलीपासून जो प्रयत्न चालला आहे लादण्याचा, हे का बरं करते सरकार? म्हणजे ज्या वयामध्ये जे पहिलीचं जो विद्यार्थी असेल त्याचं वय 5-6 वर्ष वय असतं. लहानपणापासून त्याच्या कानावरती त्याच्या आईची भाषा म्हणजे मातृभाषा कानावरती पडलेली असते. त्याच्यात त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन होत नाही आणि तुम्ही त्याला हिंदी त्याच्यावरती लादताय. हां, हिंदीला विरोध नाही आहे बिलकुल. 5वी नंतर शिकवतात ना शाळेमध्ये. हिंदी शिकवतात, संस्कृत शिकवतात, इंग्रजी शिकवतात. त्याबद्दल वाद नाही. पण ही जी हिंदी तुम्ही लादण्याचा प्रयत्न करताय ना, यामागं काहीतरी राजकीय वास येतोय. आणि हा वास आहे ना, वास हा ओळखीचा आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि हे लोकं मुंबईमधले जे आपले उत्तर भारतीय मतदार आहेत, यांना खुश करण्यासाठी असा प्रयत्न करतायत का? याची शंका येते. कारण भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी किती डेस्परेट आहे, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. की 2017ला भाजप आणि शिवसेना हे 2 पक्ष राज्यामध्ये एकत्र होते. पण मुंबईमध्ये हे वेगवेगळे लढले होते ना. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते किंवा भाजपाची किती इच्छा आहे की मुंबई महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवा. याच्यासाठी ते किती प्रयत्न करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं आपल्या जी मुंबईमधली जी खास करून मुंबई उपनगरामधली जी उत्तर भारतीय वोट बँक आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे करताय का?